जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। कोणत्याही महापुरुषांना रक्ताचे नव्हे तर विचारांचे वारसदार असतात व हेच विचारांचे वारसदार महापुरुषांच्या विचारांना व त्यांच्या कार्यांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य करीत असतात। अगदी याच पार्श्वभूमीवरती मुरुम शहर व परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुरुम शहरातील भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह विविध उपक्रम राबवून कृतिशीलतेने उत्साहात पार पाडत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज 14 एप्रिल रोजी 133व्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिष्ठापना करून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम जयंती उत्सव समितीच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प वाहून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर लागलीच ध्वजारोहण करून धम्मचारी धम्मभूषण यांच्या सुरेल आवाजात पंचशील गाऊन महामानवांना मानवंदना देण्यात आली। या जयंती कार्यक्रमास मुंबई येथे कार्यरत असणारे BPCLचे सेवानिवृत्त व्यवस्थापक सिद्धेश्वर भालेराव सर, BPCLचे क्वालिटी कंट्रोल अधिकारी असणारे विद्यासागर कांबळे सर, पुणे येथे साखर आयुक्तालयात कार्यरत असणारे सहसंचालक राजेश सुरवसे, मुरुम नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, पंचायत समितीचे माजी सदस्य उल्हास गुरगुरे, मुरुम सिटी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर मोटे, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, धम्मचारी धम्मभूषण हे उपस्थित होते। यावेळी समितीच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। लागलीच मान्यवरांच्या हस्ते जयंती सोहळ्याच्या पहिल्या पर्वातील आयोजित वाचन सप्ताहाचे उपक्रमाचे उद्घाटन केले। त्यानंतर सुरू झालेल्या उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाचे यावेळी प्रास्ताविक नागनाथ बनसोडे सर यांनी करीत जयंती उत्सव सोहळ्याच्या माध्यमातून आयोजित विविध उपक्रमाबद्दल सखोल माहिती दिली। त्यानंतर साखर उपायुक्त यांनी बोलताना सांगितले की डॉक्टर आंबेडकर वाचनालयामुळे आज मुरुम शहर व परिसरातील अनेक जण मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत। त्याच्या पाठीमागचे त्यांचे कष्ट, त्यांच्या आईवडिलांची मेहनत यासोबतच डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयाचे प्रचंड मोठं योगदान त्यांच्या आयुष्यात आहे। आज या भागातील अनेक जण भीमनगरच्या स्पेशल शाळा व आंबेडकर वाचनालय यामुळे मोठी प्रगती करीत आहेत। बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतानाचे हे वाचनालय असून हे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे। त्यामुळे या वाचनालयातून अनेक पिढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात मुख्य पदावर कार्यरत असून बाबासाहेबांनी दिलेला विचार आजही ते त्यांच्या कार्यातून जनसामान्यांसाठी करीत आहेत। त्यामुळे नवीन वाचनालयाची इमारत बांधकाम करण्यात आल्यानंतर यामध्ये इमारतीच्या माध्यमातून इथून पुढे आणखी दर्जेदार अधिकारी तयार व्हावेत व बाबासाहेबांच्या विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्याने अनोखी आदरांजली त्यावेळी ठरेल। असे प्रगतिमय कार्य आपल्या हातून घडो अशा भीम जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी सदिच्छा देतो, असे यावेळी सुरवसे यांनी सांगितले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे कमलाकर मोटे यांनी देखील जयंती उत्सव समितीचे उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त करीत अध्यक्षीय समारोप केला। बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांसह कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचेच जाहीर आभार व्यक्त केले। यावेळी समितीचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सचिव चंद्रकांत गोडबोले, कोषाध्यक्ष रवींद्र कांबळे, सहसचिव नागनाथ बनसोडे, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे संतोष कांबळे यांच्यासह समितीच्या सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।